आज आपण विदर्भात बनवला जाणारा नाश्त्याचा एक प्रकार उकडपेंडी हा प्रकार पाहतोय। आमच्या वरदला छोटीशी भूक लागली आणि त्याने मला डिमांड केली, तर चला तर आपण बनवूया विदर्भातील एक खास रेसिपी उकडपेंडी। सर्वप्रथम आपण शेंगदाणे टाकूया कढईत। थोडेसे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। भाजत आले आहे शेंगदाणे, आपण काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी, त्याचबरोबर 1 चमचा जिरं, त्यानंतर कापून घेतलेली 1 मिरची। लहान मुलाकरता बनवत आहे म्हणून थोडी मिरची कमी प्रमाणात घालायची। नंतर याच्यामध्येच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा तांबूस रंगापर्यंत आपण परतून घेऊ आणि कांदा होत आला की याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी कणिक घालायची आहे। कांदा आपला होत आलेला आहे। यामध्ये आपण आता 1 वाटी आणि थोडीशी वरती कणिक ॲड करूया आणि ही कणिक आता छान तेलावरती आपल्याला भाजून घ्यायची आहे। छान कणकेचा खमंग वास येईपर्यंत हिला आपल्याला तेलामध्ये भाजायचं आहे। छान आता या भाजलेल्या कणकेचा सुगंध सुटलेला आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार थोडंसं लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद, 1 चमचा हळद घालतोय आणि थोडंसं मीठ हे देखील याच्यामध्ये घालायचं आहे। आणि जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते देखील वरतून आपण याच्यामध्ये टाकायचे आहे। छानपैकी आता हे सगळं मिश्रण आपलं भाजून तयार झालेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडासा पाण्याचा वरतून अशा प्रकारे शिडकावा करायचा आहे। पाणी हे माफक प्रमाणातच टाका, पाण्याचं काही मोजमाप नाही, परंतु कणिक अशी थोडीशी ओलसर होईल आणि थोड्या वेळाने ती कोरडी होईल असंच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। अनेक जण रव्याचा उपमा करतात, तर मैत्रिणींनो हा देखील एक तोच प्रकार आहे, परंतु आमच्या विदर्भामध्ये याला कणकेपासून बनवतात आणि ह्याला उकडपेंडी या नावाने ओळखतात। अतिशय चविष्ट आणि खायला रुचकर लागणारा हा पदार्थ आहे। तर आता आपण याला थोडंसं झाकण ठेवू, 1 वाफ येईपर्यंत थोडीशी वाफ घ्यायची आहे। आपली उकडपेंडी आता होत आलेली आहे। चवीला अत्यंत छान लागते आणि अगदी 10 मिनिटांमध्ये ही तयार होते। नाश्त्याला जर घरात काही उपलब्ध नसेल तर अगदी आयत्या वेळेला ही आपण बनवू शकतो, कारण कणिक ही प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते। तर करून बघा, निश्चित आवडेल। आवडली तर मला सांगा, कमेंट करा, कशी वाटली ते देखील सांगा। तर बघा तयार आहे। अत्यंत उत्कृष्ट खमंग वास हिचा सुटलेला आहे अशी ही उकडपेंडी या ठिकाणी तयार झालेली आहे। लहान मुलांची छोटीशी भूक भागवण्याकरता खरोखर अत्यंत उपयुक्त अशी ही उकडपेंडी आहे। आणि ही तुम्हाला कणकेपासूनच नाही तर तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ असेल तर त्यापासून देखील ही छानपैकी तयार करता येते। यासोबत आपण लिंबू देखील सर्व करूया। लोणच्यासोबत सुद्धा ही आमच्या विदर्भामध्ये देण्याची प्रथा आहे।
बघा तर मैत्रिणींनो, आवडली असेल तर करून बघा, लाईक करा आणि शेअर करा. तयार आहे आपली कणकेची उकडपेंडी.